अजित पवार यांची जयंती आता अधिकृतपणे साजरी होणार आहे। शासकीय कार्यक्रमांच्या यादीमध्ये अजित पवार यांच्या जयंतीचा समावेश करण्यात आलाय। छगन भुजबळ, हसन मुश्रीफ यांच्या मागणीनंतर शासनाने हा मोठा निर्णय घेतलाय। शासकीय निमशासकीय कार्यालयांमध्ये जयंती साजरी होणार आहे। शाळा महाविद्यालयांमध्ये सुद्धा जयंती साजरी केली जाणार आहे। नियोजन अंमलबजावणी करण्याचे निर्देश सुद्धा सरकारकडून देण्यात आलेले आहेत। अधिक माहितीसाठी जाऊयात, आपल्या प्रतिनिधी सीमा आढे आपल्या सोबत आहेत। सीमा, नक्कीच या 2026 मध्ये महाराष्ट्राने एक मोठा नेता गमावला, ज्यांनी आतापर्यंत तळागाळापर्यंत काम केलेलं होतं। एक मोठं त्यांचं योगदान जे आहे ते आहे आणि त्यामुळे त्यांची जयंती ही अधिकृतपणे शासकीय पद्धतीने जयंती साजरी करण्यात यावी, यासाठी छगन भुजबळ असतील किंवा मग इतर राष्ट्रवादीचे जे नेते आहेत त्यांनी मागणी केलेली होती। कालच मंत्री छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांनी लेखी निवेदनाद्वारे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस त्यांच्याकडे पत्र लिहिलेलं होतं आणि पत्राद्वारे मागणी केलेली होती की थोर आणि राष्ट्रपुरुष जे आहेत त्यांच्या जी यादी आहे ज्याच्यामध्ये सगळ्या थोर पुरुष आणि राष्ट्रपुरुष यांची जयंती साजरी केली जाते, अगदी त्याच यादीमध्ये अजित पवार यांच्या जयंतीचा सुद्धा समावेश करण्यात यावा। तात्काळ आता निर्णय घेतलेला आहे। राज्य सरकारने परिपत्रक सुद्धा जारी करण्यात आलेलं आहे आणि आता 22 जुलै रोजी सर्व शाळांमध्ये आणि शासकीय कार्यालयामध्ये अजित पवार यांची जयंती जी आहे ती अगदी सीमा, त्यामुळे शासनाने एक मोठा निर्णय घेतलेला आहे। छगन भुजबळ आणि हसन मुश्रीफ यांच्या विनंतीनंतर हा निर्णय घेण्यात आलेला आहे। धन्यवाद सीमा, दिलेल्या सविस्तर माहितीबद्दल।